नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य: तांदूळ 1 किलो, चिकन 1 किलो, मीठ, ओलं खोबरं, ओल्या खोबऱ्याऐवजी सुकं खोबरं पण घेऊ शकता, तेजपत्ता, 5 ते 6 कांदे, अद्रक, लसूण, पुदिना, तूप, हळद, तेल। हा कांदा लसूण मसाला आहे, हे लाल तिखट आहे, हा बिर्याणी मसाला आहे, टोमॅटो, दही, कोथिंबीर आणि हा केशरी रंग। आता हे चिकन आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आधी आपण चिकन शिजवून घेणार आहोत। त्यासाठी हा एक कांदा आपण परतून घेणार आहोत आणि त्यात चिकन शिजायला घालणार आहोत। आता आपण यात चिकन शिजत घालणार आहोत। त्यासाठी थोडं तेल घ्यायचं आहे आणि त्यात हा एक कांदा टाकायचा आहे। आता आपला हा कांदा परतून झालेला आहे। आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि हे धुवून घेतलेलं चिकन। आणि कापलेली कोथिंबीर। आता आपण याच्यात पाणी टाकू आणि याला कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। तर आपल्याला भात शिजवण्यासाठी पाणी उकळायला ठेवायचं आहे। त्यात आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत आणि अर्धा चमचा साजूक तूप। तर आपण आपल्या बिर्याणीसाठी मसाला वाटून घेणार आहोत। त्यासाठी आपण हे अद्रक, लसूण, पुदिना, ओलं खोबरं, 1 टोमॅटो आणि 2 कांदे पण करून घेणार आहोत। त्यासाठी हे कांदे कापून आपल्याला भाजून घ्यायचे। आपल्या चिकनच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण हा कुकर उतरवून ठेवून देऊ। 1 टोमॅटो आपण यात घेऊयात मसाल्यासाठी, लसूण आणि ह्या पुदिन्यातला अर्धा पुदिना आपण वाटून घेणार आहोत आणि अर्धा काप अद्रक। बघा आपला कांदा आता लाल व्हायला लागलाय। हा कांदा लाल होईपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारे कांदे कापून घेऊ। 2 कांदे आपण त्यात परतून घालणार आहोत आणि हे 2 कांदे आपण तळून बिर्याणीच्या वरून टाकणार आहोत। बघा यात थोडं थोडं तेल टाकून आपण हा कांदा चांगला लाल करून घ्यायचा आहे मसाल्यासाठीचा। आता हा पण कांदा आपला कापून झालेला आहे। आता आपण टोमॅटो कापून घेऊ। बघा कांदा आपला आता चांगला लाल झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊ। खोबरं आपल्याला चांगलं लाल भाजून घ्यायचं आहे। आपलं हे खोबरं चांगलं लाल झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊ आणि हे मसाला वाटून घेऊया। आता आपलं हे पाणी पण उकळलेलं आहे। आपण तांदूळ धुवून यात टाकूया। बिर्याणीसाठी हे असे लांबवाले आणि जुने तांदूळ घ्यायचे। आता हे तांदूळ आपण 2 ते स्वच्छ धुवून घेऊ। आपल्याला हा तांदूळ 80% शिजवून घ्यायचा आहे। तर आपण हे वाटण घेऊयात। हे बघा आपला हा मसाला वाटून झालेला आहे। आता आपण बिर्याणी बनवूयात। आपण हे मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यात आपण तेल टाकूयात आणि यात आपण कांदा टाकून घेणार आहोत। बघा आपला हा कांदा आता चांगला लाल झालेला आहे। आता आपण यात टोमॅटो टाकणार आहोत। आता आपलं टोमॅटो परतून होत आले। यात आपण हा
बारीक चिरलेला पुदिना आणि आपला चटणीचा आपण यात तेजपत्ता टाकून घेऊयात आपला. आता आपल्याला हे अजून 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. तर आपण आपला भात कुठपर्यंत आलाय बघूयात. खूपच कच्चा शिजून द्यावं लागेल. आता 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत आपण हे परतून. आता आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे ना, हा यात टाकूया. यात 5 मिनिटासाठी हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला टाकलेला. हे बघा आता आपलं हे परतून झालंय. यात आपण हे लाल मसाले टाकून घेऊयात सगळे आणि थोडीशी हळद. आता आपण याच्यात हे दही टाकून घेऊयात. तर आपल्याला जो भात 80% शिजवून घ्यायचा होता तो आता शिजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊयात. तर पहा, या पातेल्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत आणि त्याच्यावरती हे असं टाकायचे. आता दही टाकून आपण थोडं परतून घेतलेलं आहे. दही टाकल्यानंतर ना आता आपण हे थोडंसं परतून घेतलंय. आता आपण यात टाकणार आहोत हे शिजलेलं चिकन. आधी थोडंसं पाणी टाकायचं आणि परत आपल्याला हे 5 मिनिटासाठी परतून घ्यायचं. आता आपण जे चिकनचं पाणी टाकलं होतं ते परतून 5 मिनिटं झालेले आहेत. यात आपण हे शिजलेलं चिकन घालून घेणार आहोत. हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे. आणि यात आता आपण मीठ बघून घ्यायचे, कारण आपण चिकन शिजताना मीठ घातलं होतं म्हणून मसाल्यात मीठ घातलं नव्हतं. आपण आता मीठ बघून घेऊयात आणि गरज असेल तर मीठ घालायचे. आता आपण यात थोडंसं मीठ कमी आहे म्हणून थोडंसं टाकून घेतोय. आपण भात शिजताना भाताला पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त मिठाची गरज नाही आहे, पण तरी थोडंसं वाटलं म्हणून मी टाकलेलं आहे. आता आपण हे 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेले आहे आपलं हे असंच ठेवून. आता आपण याच्यात शिजलेला भात घालून घेऊया. हे पहा, आता आपण हे शिजलेले तांदूळ याच्यावरती टाकून घेतलेले आहेत. आता आपण याच्यावरती हे जे तूप ठेवलं होतं ते सगळं टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण कलर टाकणार आहोत. त्यासाठी असं पाणी घ्यायचं, त्यात हा केशरी कलर टाकायचा, त्यावरून घालून घ्यायचं आहे. याच्यावरती टाकणार आहोत ही कापलेली कोथिंबीर. आता आपण ह्या बिर्याणीच्या पातेल्याखाली तवा ठेवून घेऊयात आणि झाकण ठेवून घेऊयात वरनं. 5 मिनिटं आपण याला असंच ठेवणार आहे. तोपर्यंत आपण वरती टाकण्यासाठी कांदा तळून घेऊयात. हे पहा, असा कांदा एकदम पातळ चिरून घ्यायचा आहे आणि तो आपण आता फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, हा कांदा असा चांगला लाल करून घ्यायचा आहे. आता आपण हा काढून घेऊयात आणि आपल्या बिर्याणीत टाकूयात. आता आपण हा कांदा टाकून घेऊयात. आता आपण हा कांदा टाकून झाल्यानंतर 10 मिनिटासाठी झाकून आणि नंतर आपण त्याला दम देऊन घेणार आहोत. बिर्याणीला दम द्यायचा आहे, त्यासाठी आपण हा कोळसा पेटत ठेवलेला आहे.
10 मिनटं झालेले आहेत. आता आपण याला दम देऊन घेऊयात. आपण जो कोळसा पेटवला होता तो या वाटीत ठेवलाय आणि त्याच्यावरती तूप टाकायचं आहे आणि हे पण असं घट्ट लावायचं आणि त्याच्यावरती असं जड काहीतरी ठेवायचे. तर आपण 10-15 मिनटं हे झाकून ठेवली होती बिर्याणी. आता आपण बघूया. हे बघा त्याला मस्त वाफ आलेली आहे. आता आपण हे काढून बघूयात.